हे हे दिवाळीतल्या फटाक्यांनी भाजलं. काय सर, मी जिथे राहतो ना तिथे घरं खूप जवळ जवळ आहे, त्यामुळे खूप माणसं असतात. दिवाळीत लहान मुलं फटाके फोडत होती आणि एका मुलीच्या कपड्यांना आग लागली. तिला वाचवायला म्हणून गेलो, ती वाचली, पण बरीच वर्ष झाली तशी. काय जखमा भरून जातात, डाग तसेच राहतात ना. म्हणून आम्ही दिवाळीत फटाके वाजवत नाही. तुम्ही दिवाळीत फटाके नाही फोडत, मग काय करता? आम्ही मोबाईलवर फटाक्यांचे आवाज काढतो आणि उड्या मारतो. अरे वा, ही खूप चांगली आयडिया आहे. मी आमच्या चाळीत पण सांगतो, आवडेल त्यांना. हा नेहा. हॅलो यश, कुठे पोहोचलात? नाही अजून, वी आर ऑन द वे. अजून? आम्ही गाडीने चाललोय नेहा, विमानाने नाही. आणि परी वॉटर बॉटल विसरली आज. अरे देवा, घरीच राहिली? मी असं कसं विसरले? नाही, इट्स ओके. तू एक काम कर, फक्त वॉटर बॉटल शाळेत पाठवून दे एक नंतर. आता ते ड्रायव्हर आहेत, त्यांच्याकडनं पाणी घेतलं मी. डोंट वरी, बॉइल्ड वॉटर आहे, सो रिलॅक्स. ओके. पण कसा आहे नवीन ड्रायव्हर? गाडी नीट चालवतोय ना? सीम्स गुड. या. कशावरून तूच चोरी केली नाही? काकू, नेहा, तू ह्या लोकांची बाजू घेऊ नकोस. अगं, चौधरींच्या घरात चोरी झाली आणि यामुळे तू बेजबाबदार ठरणार आहेस, आणि मला असं व्हायला नकोय नेहा. तुमच्यापैकी प्रत्येकाची झडती घेतली जाणार आहे, एकेकाची. समजलं? समजतंय का तुम्हाला? खाली मान घालून उभे आहेत, युजलेस. बघते ना मी. आजोबा, आजोबा, खाली खाली गोंधळ झाला आजोबा. काय झालं? काय म्हणजे चूक माझी आहे, पण खाली सिमी काकू. अगं तू रडतीयस का? कोणी तुला काही बोललं का? आपल्याकडचे दागिने हरवले, सिमी काकूंचा नेकलेस. काय सांगतेस का? सिमी काकू खाली स्टाफची झडती घेतात. खरं तर चूक माझ्याकडून घडलीये, पण त्यांना वाटतंय स्टाफ मधल्या कोणीतरी काहीतरी केलंय. अरे शक्यच नाही. आपल्या घरातला प्रत्येक नोकरा माझ्याशी आणि या घराशी इमान राखून आहे. मला एक सांग, आपल्या घरातल्यापैकी तुझ्याकडे लॉकरची किल्ली कधी कोणी मागितली होती? अगं बघतीयस काय? तुला कोणी लॉकरची किल्ली मागितली होती का? तू कोणाला दिली होती का? आता आजोबांना काही सांगितलं तर अजून प्रॉब्लेम होऊन बसेल, त्यापेक्षा मी काही बोलतच नाही. आजोबा, मी बोलते, आपल्या घरातल्या प्रत्येक नोकराची झडती घ्यायची. सामानाचीच नाही, पर्सनल झडती पण घ्यायची. अगदी कपडे काढून झडती घ्यायची. समजलं? गुड. काय झालं वहिनी? काय झालंय? तुम्ही झोपा काढा आणि मग हे सगळं आहे ना जातंय चोरीला. तोंड सांभाळून बोल सिमी. अरे वा, म्हणजे म्हातारा नेहाला घरातून बाहेर काढणार, तर तेही फक्त 7 दिवसात. वाव, चाळीत जाऊनच राहावं लागेल आता. काय म्हणालीस? नेहा मग कुठे जाऊन राहणार ना? ऑफिसमध्ये.
आजपासून 7 दिवस मुंबई ब्रँडचं काम नेहा सांभाळेल आणि ते सुद्धा एकटीने. आणि ते जर तुला जमलं नाही तर मात्र ही किल्ली तुझ्याकडनं कायम स्वरूपात काढण्यात येईल. जबाबदारीने काम करता येत नाही म्हणजे काय? आता तू नेहा कामत नाही आहेस, नेहा यशवर्धन चौधरी आहेस, हे लक्षात ठेवायचं. या घरामध्ये सगळ्यांना न्याय सारखाच, शिक्षा ही झालीच पाहिजे. हो ना सिमी? ही शिक्षा आहे का बक्षीस? म्हाताऱ्याने ना मुद्दाम केलं हे सगळं. सुनबाई, स्पीकरवर टाक. हॅलो नेहा. हॅलो समीर, मी तुलाच फोन करणार होते. यश आहे? हा एक मिनिट, मी देतो त्याला. काय तुझ्याशी बोलायचं. हॅलो यश, तुझ्या बायकोच्या हातून एक फार मोठी चूक झाली आहे. काय काय झालं आजोबा? तिच्या हातून घरचं लॉकर उघडं राहिलं होतं. मी तिला शिक्षा फरमावली आहे. तुला चालणार आहे ना मी तिला शिक्षा केलेली? हो हो. अरे लगेच हो म्हणजे शिक्षा काय ते समजून तरी घे आधी. काय शिक्षा म्हणून नेहा आपली मुंबईची ब्रँड सांभाळेल. सगळ्या मीटिंग्स, सगळे डिसिजन्स ती घेईल. अच्छा ही शिक्षा आहे? मला चालेल. अरे शिक्षा मी फरमावली आहे, तुला चालायलाच पाहिजे. न चालवून सांगतोस कोणाला? ऑफकोर्स. पण शिक्षेचा महत्वाचा भाग तुला अजून समजला नाहीये. काय? या आठवड्यात ऑफिसमध्ये तू तिला कसलीही मदत करायची नाही. ऑफकोर्स. नो नो, आय एम ओके विथ दॅट. म्हणजे या काळामध्ये मी माझ्या बाकीच्या ज्या बाहेरच्या मीटिंग्स आहेत त्या सगळ्या संपून घेईन. आणि जर त्यातून वेळ मिळालाच तर आय स्पेंड सम टाइम विथ परी. म्हणजे ती जरा पॅलेसमध्ये कम्फर्टेबल होईल. यश, पण तू ऑफिसला नसशील तर मला नाही जमणार हे सगळं. नाही बरोबर आहे नेहा, पण आता आजोबांनी सांगितलंय म्हटल्यावर मी काहीच करू शकत नाही ना. तशी अट आहे त्यांची. आजोबा बाय द वे, शिक्षा कधीपासून? आजपासून. मी बोलून घेतो समीरशी. ओके. तू शिक्षेचं काय म्हणत होतास? आणि नेहाविषयी काही बोलले का आजोबा? काय झालं? जगू पण ना एक नंबर कमाल आहे. पहिल्याच दिवशी खूपच काम होत आहे का? नेहा. हा काय म्हणालास? नाही काय नाही, कॅरी ऑन. मला काय वाटतं आपण या प्रोजेक्टचे अकाउंट्स सगळ्यात पहिले चेक करू. आणि मी जे काय बघितलंय मला असं वाटतंय की प्रॉफिट्स थोडं कमी दाखवतोय का ह्याच्यात. मॅडम ऐक ना, मला मॅडम नको म्हणूस प्लीज. ओके. खरं तर या प्रोजेक्टमध्ये आपल्याला अपेक्षेपेक्षा 28% जास्त प्रॉफिट झालाय. आपण आपले रिसोर्सेस मॅनेज केले. हा बघा टर्नओव्हर, हा बेसिक खर्च आणि हा एस्टिमेटेड खर्च आणि हा जो झाला तो. सो प्रॉफिट उत्तम झालाय.
आपण क्वालिटी कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही. हा पण स्मार्ट यूज ऑफ रिसोर्सेस डेफिनेटली आहेत. यातही तेच आहे. नवीन प्रोजेक्टमध्ये सुद्धा आपल्याला अशीच अरेंजमेंट करावी लागणार आहे. आपल्याला आपल्या रिसोर्सेसना व्यवस्थित मॅनेज करावं लागणार आहे. तू जे हे केलंयस ना, त्यात सुद्धा आपल्याला रिसोर्सेसचा नीट वापर व्हायला हवा. हा ठीक आहे, पुन्हा ट्राय कर, जमेल. सारखं कसं चुकतंय माझं? नाही, मला हे जमायलाच हवं. मला काय वाटतंय, आपण इथे कामाचे दिवस कमी करण्यासाठी जर शिफ्ट वाढवल्या किंवा वर्क फ्रॉम होम ची फॅसिलिटी ठेवली तर. अगं घे ना, आपण फोन घेऊ शकतो. किती टेन्शन घेतेस तू? सॉरी, हा फोन घेते मी. एकदा माझं खूप मोठं डील चालू असताना याचा फोन आला आणि मला म्हणाला की मला तुमची खूप आठवण येते, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे परत या. पण माझं तिथे राहणं हे अत्यंत आवश्यक होतं, महत्वाचं डील होतं. माझी मनस्थिती द्विधा झाली, मला वाटतं ताण आला. मग आजोबा तुम्ही परत आलात? नाही, मी परत नाही आलो. यशच्या फ्युचरच्या दृष्टीने तसं करणं मला गरजेचं वाटलं होतं. मी ते थांबलो, ते डील कम्प्लीट केलं, डील लॉक केलं आणि मग मी इथे आलो. आणि इथे आल्यानंतर मी यशला समजावलं. त्यावेळी मी काही कठोर निर्णय घेतले, त्याचाच परिणाम म्हणजे आज आपण इथपर्यंत आलो होतो. आजोबा, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण ते तुम्ही करू शकला, मी नाही करू शकणार. आजोबा, मला खरंच नाही जमत आहे. म्हणजे मी परीला सोडून मी नाही हे सगळं करू शकणार. मला माहितीये ही माझी शिक्षा आहे, पण तरी आजोबा. पण ठीक आहे यश, तिच्या म्हणण्याचाही आपण विचार केला पाहिजे. तुला जर खरंच जमत नसेल तर हरकत नाही, पण तरी मला असं वाटतं की सकाळपर्यंत तू विचार कर, शांतपणे विचार कर आणि मग मला सांग. त्याच्यानंतर जो काही तू निर्णय घेशील तो पूर्णतः तुझा असेल आणि त्या निर्णयाचा आम्ही आदर करू. काय झालं काकू? काही खुपलं का? नाही म्हणजे काही पाल, सरडा, झुरळ, विंचू, साप, काही असं काही? हा पॅलेस आहे, चाळ नाही. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन, मी घाबरून ओरडलेले नाही. अच्छा, आनंदाची किंकाळी होती होय. मी फार घाबरलो बर का. म्हणजे जात होतो आणि ती आनंदाची किंकाळी ऐकून एकदम मी दचकून गेलो. बाय द वे, आता यशचा फोन आला होता. नेहानी ऑफिसच्या सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला होकार दिलाय म्हणे, ती तयार झालीय. मला फार कमाल वाटते त्या मुलीची. अशी पाहिजे जिद्द, अशी पाहिजे तयारी, है ना. आता जबाबदारी सुद्धा घेतली तिने. खरे फार शिकण्यासारखं आहे. काय वाटतं काकू तुम्हाला? तुम्हाला तर सगळं कळलं असेलच. ठीक आहे, मी जातो, जरा काम आहेत. पण काकू, तुम्ही आनंदाच्या भरात गिरकी वगैरे घेताना थोडी काळजी घ्या बरं का. काही लागेल खुपेल म्हणून आपलं एक सांगितलं. मी कामाला जातो. टेक केअर.
गुड मॉर्निंग. या. मला झोप लागली. हो, तुला इथेच झोप लागली मग मी तुला डिस्टर्ब नाही केलं. म्हटलं आता सकाळी कॉफी घेऊन येऊ तेव्हाच उठू. ओके. सो तू कशाला जागतोय माझ्यासाठी? खूप काम आहे मला. हे बघ, एक तर मला झोप येत नाहीये आणि दुसरं म्हणजे असं मध्यरात्री बायकोबरोबर कॉफी प्यायची अपॉर्च्युनिटी परत कधी मिळणार आहे मला? यु नो. माझ्यामुळे तुला पण जागावं लागतंय ना. दॅट्स ओके. कॉलेजमध्ये असताना ऍज इट इज आम्ही अभ्यासासाठी जागरण करायचो. तर तुझा अभ्यास चाललाय, जागरण चाललंय. Cheers. शुगर थोडी कमी आहे का? ओके. माझी तुला शुगर थोडी कमी वाटते मला. ओके. आता करेक्ट. थँक्यू. सॉरी मॅडम, सॉरी. तुम्हाला लागलं नाही ना? नाही नाही मॅडम. तुमचं नाव काय? अविनाश ना? हाच असणार आहे ना. अरे एवढी कसली चर्चा करताय? मी तुम्हाला सांगतो ना, नेहा मॅडम का ऑफिसला यायच्या नाही. का रे, तुला कोणी बोललं का तसं? अरे बोलायला कशाला पाहिजे, आपण एकदम खास माणूस आहे, आपल्याला सगळं माहिती असतं. मी पहिलं लावून सांगतो, नेहा मॅडमला काही जमणार नाही. का नाही जमणार? का म्हणजे काय खायचं काम आहे का? नेहाच कामावर येणार आहे, तेही बॉस म्हणून. समीर सरांनी मला सांगितलं, पण या कोणालाच काही माहिती नाहीये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. अरे मी कालच म्हणाले ना, मला प्लीज मॅडम नका म्हणू, मला नेहा म्हणा. ओके. मला ती अकाउंट्सची फाईल हवी, तू प्लीज ती आणशील. ओके. मला सगळ्या चेक करायच्या आणि तू सगळ्या एचआरच्या फाईल्स. येस. आणि ऐक ना खुशी, न्यू प्रोजेक्टची जी फाईल आहे ना, ती पण घेऊन येशील. बोल, काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? मॅम, नेहाचं ना एक चुकतंय. हो का? आत्ता मी बरोबर या नेहाला ऑफिस मधून आउट करेन. क्या बात है शेफाली, डोक्यावर पडलेली असलीस ना तरी माझ्यासाठी मात्र कामाची आहेस. मॅम, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. नो वे, नो वे. काही गैरसमज होणार नाहीत. ओके, तू प्रॉब्लेम सांग, मी तो सॉल्व्ह करेन.
इट्स माय वर्ड. नक्की? नक्की. शेफाली मॅडम, नेहा मॅडमने अकाउंटच्या फाईल मागितल्या. हा बस. ती महत्वाचं बोलते माझ्याशी. तुझं काम नंतर करणार आहे. जा. बोल शेफाली. मॅम, म्हणजे नेहाने ऑफिस तर जॉईन केलंय, पण 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 यश सर आणि नेहा अजून फिरायलाच नाही गेलेत. म्हणजे बघा ना, काम तर होतच राहील, आधी फिरून यायचं असतं ना. हा प्रॉब्लेम आहे. हो मॅम, म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही सांगाल ना तर ते नक्की फिरायला जातील. एक मिनिट. हाऊ डेअर यू. माझा महत्वाचा वेळ तू असा वाया कसा घालवतेस? समजतेस काय तू स्वतःला? मी ना इथे ऑफिसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आले. ओके, कोणाचे पर्सनल मॅटर्स नाहीत. आणि तुझे बॉस आहेत ना, तुझे यश सर, ते आणि त्यांची बायको कुठे फिरायला जातात, कुठे जात नाहीत, हा माझा प्रश्न नाहीये, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते सॉल्व्ह करतील. नेहाने फाईल्स आणायला सांगितल्यात ना, नेऊन दे तिला. सॉरी मॅम. हॅलो मिस्टर शाह. हाउ आर यू सर? I am good, ma'am. How are you? आय एम फाईन टू. येस. सर, तुम्हाला आमच्या नवीन प्रोजेक्ट बद्दल तर कळलेलं आहेच. Yeah, I know. आणि ती न्यूज कळली असेल ना तुम्हाला? कोणती? नाही, म्हणजे तुम्ही या प्रोजेक्टमध्ये इतकं इन्व्हेस्ट केलंय म्हटल्यानंतर तुम्हाला सगळंच माहिती असणार. सो आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स. इनफॅक्ट इतकं सगळं माहिती असूनही तुम्ही या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, एवढी मोठी रिस्क घेतली. आय रिअली अप्रिशिएट युअर करेज. रिस्क कसली? मिस्टर शहा, यशवर्धन चौधरी हा प्रोजेक्ट सांभाळला नाहीये, तर त्याची बायको नेहा यशवर्धन चौधरी हा प्रोजेक्ट सांभाळते. हा, म्हणजे आमच्याच ऑफिसमध्ये होती ती क्लरिकल वर्कसाठी. तसा कामाचा फारसा अनुभव नाहीये तिला. आय मीन टॉप मॅनेजमेंटचा तर अजिबातच नाहीये. बट नाव शी इज द बॉस. पण यश या प्रोजेक्टमध्ये नसूनही तुम्ही या प्रोजेक्टला इतका सपोर्ट करताय, आमच्यावर जो विश्वास दाखवलाय ना तुम्ही, त्याबद्दल थँक्यू सो मच. इनफॅक्ट मिस्टर शहा, आपलं खूप लॉंग असोसिएशन आहे. वी आर जस्ट लाईक फॅमिली. सो जसा सपोर्ट तुम्ही यशवर्धनला केला, तसाच सपोर्ट तुम्ही नेहालाही कराल याची खात्री आहे मला. नेहा मॅडम हा प्रोजेक्ट पूर्ण बघणार आहेत हे आम्हाला माहितीच नव्हतं. चला, पण आता तर कळलंय आणि आय एम व्हेरी शुअर की तुम्ही पूर्ण सपोर्ट द्यालच. सर, या प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच. या, बाय. ग्रेट सुमी, तू तुझं काम केलंस. नेहा यशवर्धन चौधरी, ऑल द बेस्ट. येस, यू आर राईट. हे प्रोजेक्ट मिसेस यशवर्धन चौधरीच हँडल करते आणि तो डिसिजन माझा आहे. आजपर्यंत बिझनेसमध्ये एकही निर्णय न चुकलेल्या बिझनेसमॅन मध्ये माझं नाव आहे. हे तुम्हाला काय सांगायला पाहिजे? मी तुमची बाजू मला समजू शकते, पण जगन्नाथ चौधरी म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की मी निवड केलेली व्यक्ती चूक करणार नाही. जशी मी त्या व्यक्तीला संधी देतोय तशी तुम्हीही द्या. येस, थँक्यू मिस्टर शाह. चला, प्रॉब्लेम सॉल्व. थँक्यू आजोबा. आजोबा, आता तू काय थँक्यू म्हणून काय आभार प्रदर्शन वगैरे करणारस का? नाही ना? चला आता मग जोमाने कामाला सुरुवात करा. आजोबा, मी प्रॉमिस करते
की मी तुमचा शब्द वाया जाऊ देणार नाही. अगं मला माहिती आहे म्हणून तू तुला नेमलंय तिकडे. चला बसा. अरे वा, सूप घ्या, मी केलंय ते. हातातून गेलेलं प्रोजेक्ट परत मिळवून दिलं. हा म्हातारा ना फार मेंटल झालाय. आता त्या नेहाला बॉस बनवून आमच्या डोक्यावर नाचवणार. ठीक आहे, हरकत नाही. अजून डील व्हायचंय ना. नाही डीलच्या वेळेस हिला तोंडावर पाडलं ना तर नाव सिम्मी लावणार नाही. हा यश बोल. अगं 1 वाजलाय रात्रीचा. काय करतेस तू? हे बघ, उद्या तुझं प्रेझेंटेशन आहे आणि त्याच्यासाठी फ्रेश असणं गरजेचं आहे. प्लीज आता आराम कर, झोप थोडा वेळ. हो यश, मला माहितीये, बस थोडंच ऑलमोस्ट डन. परी झोपली? अगं ती केव्हा झोपली नाही. चल आता तू पण आटप लवकर आणि ये आता झोपायला. हो आले मी. चल. नेहा. हा काकू. काय हे, किती उशीर झालाय, अजून काम करतेस तू? नाही झालंच काकू. प्रेझेंटेशन रेडी आहे का? हो काकू. दॅट्स गुड. बरं चल, खूप झाली तुझी कामं. हो गेटअप गेटअप. कामं होत राहतात. कमॉन, इतका वर्कहॉलिकपणा चांगला नाही. गेटअप काकू गेटअप. फक्त बस, सेव्ह बस. करते काकू. 1 मिनिट. हो झालं. कमॉन गो. हो हो लवकर झोप आणि. हो का? हो. या आहेत मिसेस नेहा यशवर्धन चौधरी. नमस्ते. नमस्ते. हॅलो. मी यांना ओळखतो, आम्ही लग्नात भेटलो होतो ना. हो. आजची आपली जी मीटिंग आहे ती मॅडमच कंडक्ट करतील. आणि नेहा, हे सगळे आपले इन्व्हेस्टर्स आहेत. हे आहेत मिस्टर शहा, मिस्टर शिंदे, मिस्टर गुजराती आणि यांच्याबरोबर आज आपली मीटिंग आहे. एक्स्ट्रीमली सॉरी मिसेस चौधरी, काल आम्ही तुम्हाला नाही म्हटलं. काय एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे आमच्यात सुद्धा थोडी धाकधूक असते. मिस्टर जगन्नाथ चौधरी नाराज नाही आहेत ना? नाही, इट्स ओके. मी समजू शकते. इट्स ओके, त्यात तुमची काही चूक नाही. आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. नेहा, काय झालं? हीच फाईल होती ना? हो, लर्न 1 लर्न ऑल हेच फोल्डर होतं. नाही, पण तू दुसरीकडे कुठे सेव्ह केली होतीस का फाईल? नाही, मी अजून कुठे सेव्ह नाही केलंय. बरं ठीक आहे. तू पॅनिक नको, मी बघतो. 1 मिनिट. एनी कन्फ्युजन? नाही, कन्फ्युजन किंवा टेन्शन असं काही नाहीये. 2 मिनिट, मी चेक करतोय जरा. मला काही सुचत नाहीये रे. तू पॅनिक झाली असे जाणवतंय. मी तुला तेच सांगतो, रिलॅक्स. होतं असं कधी कधी. मी काल सेव्ह केलेलं असं मला आठवतंय. तू जरा शांत हो, मी बघतो. ओके. त्या प्रेझेंटेशन संबंधित ज्या काही गोष्टी आहेत, त्याचे प्लस पॉइंट्स, त्याचे स्ट्रेंथ्स, त्याचे ड्रॉबॅक्स, ते तुला सगळं माहिती आहे. बस झालं तर मग.
मग तो व्हिडिओ प्ले व्हायची काय गरज आहे? जस्ट गो इन द मीटिंग आणि बोलून टाक त्याबद्दल सगळं. दॅट्स इट. नेहा, आजोबांनी तुझ्यावर एवढा विश्वास दाखवलाय, तर आज त्यांनी मला एक जो कानमंत्र दिलाय ना, तोही तुला सांगतो. मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा मला परीक्षेची खूप भीती वाटायची. मी खूप नर्वस व्हायचो आणि जर का मी रिव्हिजन केलं नसेल एखाद्या सब्जेक्टचं, तर मला असं वाटायचं की मी पास होऊच शकत नाही, मी फेल होणार. मी वर्षभर अभ्यास करायचो. सो आय रिमेंबर मी 8वीत होतो आणि केमिस्ट्रीचा पेपर होता. मी अभ्यास करता करता झोपून गेलो आणि सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा आय वॉज सो स्कॅर्ड, कारण मी रिव्हिजन केलं नव्हतं आणि मला असं वाटलं की बस आता मी पास होऊच शकत नाही. सो मी आजोबांकडे गेलो आणि मी आजोबांना म्हणालो की मला एक्झाम द्यायची नाही आजोबा, माझं पोट दुखतंय, माझं डोकं दुखतंय वगैरे वगैरे सगळं सांगून झालं. पण आजोबा म्हणाले नथिंग डुईंग, एक्झाम तर तुला द्यायलाच हवं. सो फायनली मी त्यांना जाऊन सांगितलं आजोबा मी नाही देऊ शकत एक्झाम, कारण मी रिव्हिजन नाही केलं. सो मला असं वाटलं होतं की आजोबा माझ्यावर खूप चिडतील, ओरडतील, पण यू नो हिम, त्याने शांतपणे मला एकच गोष्ट विचारली की तू वर्षभर या सब्जेक्टचा अभ्यास केलायस बरोबर? आय सेड हो. म्हणजे तो सगळा अभ्यास तुझ्या नजरेखालून एकदा तरी गेलाय? आय सेड येस. सो ही सेड मग घाबरायची काहीच आवश्यकता नाहीये. जेव्हा पेपर तुझ्या समोर येईल तेव्हा शांतपणे 2 मिनिटं डोळे बंद कर आणि बघ, तुला ऑटोमॅटिकली सगळं आठवेल. अँड यू नो व्हॉट, तसंच झालं. मला सगळं आठवलं. सो टुडे तू पण तेच ट्राय कर. मला पण आठवेल. ऑफकोर्स आठवेल, का नाही आठवणार? अँड लेट मी टेल यू वन थिंग, तुला कदाचित ते माहिती नाहीये पण यू आर अ फायटर. यू आर अ फायटर नेहा. कोणी जर का तुझ्यावर विश्वास दाखवला असेल ना, तर तू तो काही झालं तरी खोटा पडू नाही देणार. यू फाईट अँड यू विन. आणि आज तुला चौधरी इंडस्ट्रीज साठी जिंकायचंय. सो यू गो आउट देयर, यू फाईट अँड यू विन. सिम्मीचा नेकलेस? हा, हरवलेला नेकलेस. अरे बापरे, याच्यामुळे केवढे वाद झालेत घरात. नेहाला शिक्षा. सिम्मी तर नोकरांना काढायला निघाली होती. बापरे. काय चाललंय? काय चाललंय तुमचं? माझ्या कपाडाला हात का लावलाय तुम्ही? काय हे तुमच्या हातात? नाही, मी हे तू लपवलं होतस का हे? हो. का? का लाज वाटत नाही असं विचारायला? काय करू मी दुसरं? काय करू काय मी दुसरं? हा, तुमच्यासारखा असा मिंधा नवरा सापडलाय मला. स्वतःसाठी कधी बोलला नाही, बायकोसाठी काय बोलणार आहात तुम्ही? काय चाललंय का या घरात? हा, घरात चाललंय काय? काय सगळं नेहाच्या परमिशनने करायचंय? नाही का? इतकी वर्ष या घरात सून नव्हती? सून नव्हती? चाललं नव्हतं सगळं ठीक या घरामध्ये? का आता हे घर पृथ्वीवरचं पहिलं घर आहे जिथे सून म्हणून नेहा आली? काय चाललंय? का वागताय ते घरचे लोक सगळे असे? 4 दिवस नाही झाले तिला इथे येऊन. काय सगळे नेहा नेहा नेहा? डॅम इट. आणि तुमच्या त्या पप्पानी मुंबईची ब्रांच, माझी मुंबईची ब्रांच तिला दिली. अगं पण म्हणून हा दागिना तू... हे जे तोंड उघडून माझ्या समोर बोलताय ना, जा जा तुमच्या पप्पांसमोर जाऊन उघडा. त्यांना विचारा ना की घरच्या मोठ्या सुनेने तिच्या सुनेच्या परवानगीने दागिने घालायचेत का, इतर सगळे व्यवहार करायचेत का, विचारा ना. आणि ठीक आहे, तसं असेल तर हरकतच नाही ना. मी म्हणते ना लंकेची पार्वती तशीच फिरते, मला काय. आणि तसंही चौधरी आडनावाखेरीस काय दिलंय तुम्ही मला? सिम्मी, अगं तसं नाही, पण ते... तोंड बंद ठेवा.
माझा नेकलेस आत ठेवायचा आहे हा नेकलेस. ऑफिस जर नेहाच्या हातात राहिलं ना तर ती कुठच्या कुठे पोहोचेल. पण आता हा दागिनाच तिला त्या ऑफिसमधून बाहेर काढणार. नेकलेस द्या. माझा नेकलेस द्या. अगं तू ठेव म्हणालीस ना, मी ठेवला. मग आता मी सांगते ना म्हणून तो बाहेर काढायचा. गुड. आणि आता तुमच्या पप्पांसमोर जे काही घडणार